अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार स्वामी भक्तांनो, जो कोणी व्यक्ती हा संदेश ऐकता आहे, स्वामी त्यांच्या सर्वांच्या चांगले मनोकामना इच्छा पूर्ण करो, हीच स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी म्हणत आहे, तुमच्या पूर्व पुण्याच्या कर्मामुळे आज तुमच्या समोर हा स्वामी संदेश आलेला आहे। तो तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐका, भाग्यवंत ठराल। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे। शांतपणे ऐकावे, तुम्ही तुमच्या उच्च शक्तीमध्ये पाऊल टाकत आहात आणि या प्रयत्नासाठी विश्व तुम्हाला प्रतिफळ देत आहे। फक्त 8 शब्द तुमचे नशीब घडवू शकतात। मी आत्तापर्यंत शिकलेला सर्वात मोठा धडा तो म्हणजे आपल्याला काय वाटते ते अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्हाला काय वाटते हे जर मला कळले तर तुम्ही काय आहात हे देखील मला कळेल। आपण जे आहोत ते आपले विचार आपल्याला बनवतात। आपली मानसिक वृत्ती ही एक अज्ञात शक्ती आहे, जी आपले नशीब बनवते किंवा तोडते। एका सत्पुरुषांनी म्हटले होते, मनुष्य तो आहे जो दिवसभर विचार करत राहतो। तुमची आणि माझी सर्वात मोठी ही समस्या आहे आणि कदाचित एक समस्या आहे, ती म्हणजे योग्य कल्पना निवडणे। जर आपण हे करू शकलो तर आपण आपल्या सर्व समस्या सोडवण्याच्या मार्गावर असू शकतो। 8 शब्द जे आपले नशीब घडवू शकतात, ते म्हणजे आपले जीवन आपल्या विचारांनी बनलेले आहे। आपले विचार आनंददायी असतील तर आपण आनंदी राहू। जर आपले विचार दुःखी असतील तर आपण दुःखी होऊ। जर आपल्या मनात भीतीचे विचार असतील तर आपण घाबरून राहू। जर आपले विचार आजारी असतील तर आपण आजारीच राहू। जर आपण अपयशाचा विचार केला तर आपण निश्चितपणे अपयशी होऊ। मनाला एक निश्चित स्थान असते आणि ते स्वतः नरकाचे स्वर्ग आणि स्वर्गाचे नरकात रूपांतर करते। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये स्वामी तुमची शक्ती अफाट आहे असे टाईप करा, भाग्यवंत ठराल। जर का तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा। ज्या शरीराला लोक सुंदर मानतात ते शरीर मेल्यानंतर सुंदर का दिसत नाही? ते घरात का ठेवले जात नाही आणि घरात का जाळले जात नाही? ज्याला आपण सुंदर मानतो त्या शरीरातून फक्त त्वचा काढून टाका आणि मग तुम्हाला आत काय आहे हे दिसेल। आतमध्ये रक्त, रोग, विष्ठा आणि कचरा भरलेला आहे। मग हे शरीर सुंदर कसे झाले? शरीरात सौंदर्य नाही। माणसाची कृती, त्याचे विचार, त्याचे बोलणे, त्याचे वागणे, त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र सुंदर बनवते। ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व आहे ती या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे आणि प्रत्येक जण त्यासाठी वेडा आहे। सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा। जेव्हा एखादी व्यक्ती अत्याचार सहन करूनही हसत असते तेव्हा देव त्या व्यक्तीचा बदला हा घेतोच। पृथ्वीवरील सर्व काही मिश्र स्वरूपाचे आहे। वाळू आणि साखर यांच्या मिश्रणासारखे, शहरामुंगीसारखे व्हा, जी फक्त साखर पकडते आणि वाळू अस्पर्शी ठेवते। स्वामी म्हणत आहे, जागे व्हा, तुमची सर्व पृथ्वीवरील तहान कायमची क्षमणार आहे। माझ्या मुलायुगाद्वारे देवाच्या राज्यात तुझी दीक्षा घे असे म्हणू नका। उद्या मी जास्त काळ ध्यान करीन तुमच्या चांगले हेतूच्या पूर्ततेशिवाय। 1 वर्ष निघून गेल्याचे तुम्हाला अचानक दिसून येईल। त्याऐवजी मला हे प्रतीक्षा करू शकते आणि ती ही प्रतीक्षा करू शकते, परंतु देवासाठी माझा शोध प्रतीक्षा करू शकत नाही। लक्षात ठेवा की तुमचा ध्यानाचा सराव जितका अधिक तीव्रतेने कराल
तितके तुम्ही शांत देवाशी आनंदाने संपर्क साधू शकाल. भीती नसणे हेच अस्तित्वाचे संपूर्ण रहस्य आहे. तुमचे काय होईल याची कधीही भीती बाळगू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. ज्या क्षणी तुम्ही सर्व मदत नाकारली त्या क्षणी तुमची सुटका होईल. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोया करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जेथे तुझी सहनशक्ती संपेल तेथे आम्ही असूच ना. तुमचे स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि पहा मनामध्ये कशी शांती निर्माण होते. ते अनुभव नक्कीच घ्या. स्वामी म्हणतात, सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. आमच्या वचनावर विश्वास ठेव. तुझी चांगली वेळ नक्कीच येईल. थोडा धीर धर आणि आनंदाने प्रयत्न कर. हम गया नहीं जिंदा है. आरती हे एकाच मतेच खूप मोठे प्रतीक आहे. तुम्ही बघा, देशभरात आणि जगात सकाळी 8 वाजता भोपाळी होते. तुम्ही कुठल्याही गावी कुठल्याही केंद्रात गेलात, तीच आरती, तीच वेळ, शेकडो माणसं स्वामींच्या समोर आशीर्वादासाठी उभे असतात. दुपारी 10:30 वाजता स्वामींची आरती ऐकण्यासाठी, म्हणण्यासाठी हजारो जण आरतीची वाट बघत असतात. मिळालेली ऊर्जा निश्चितपणे आपणाला खूप मोठं अभ्यदान देऊन जाते. आणि सायंकाळी 6:30 वाजता मोठ्या संख्येने हजारो भाविक नजीकच्या सेवा केंद्रात जाऊन आर्थिक उपस्थिती लावतात. दिवसभराच्या उपक्रमात गावपातळी ते देशपातळी असणाऱ्या सर्व केंद्रांवर देशात असणाऱ्या 150 कोटीपैकी असंख्य कोटी स्वामी पुढे उभे राहत असतात. याचा आपण हिशोब करा. त्यावरून आपल्या लक्षात येईल, आपल्यासारखे असे असंख्य सेवेकरी स्वामींच्या सागरात आहेत. या सर्वांनी एका कुटुंबात सारखं वागलं. देशासाठी, भारत मातेसाठी आपण एका विचाराने, एका दिलाने आलो. सर्वांनी एका सुरात पर्जन्य सुप्त. जर देशात म्हटलं, येणारा पाऊस नक्की येईल. म्हणून आपणाला कळकळीचा निवेदन आहे. पाऊस येण्यासाठी तमाम मानवजातीने, तो कुठल्या जाती धर्माचा, याचे घेणे देणे स्वामींना नाही. स्वामींपुढे एक जात आहे, मानव नावाची. एक जात आहे आणि माणुसकी नावाची. एक संस्कृती आहे, त्यालाच सेवेकरी स्वामी म्हणतात. म्हणून आपण त्या हिशोबाने स्वभावात बदल करा. अनेक जातीचे, धर्माचे, विचाराची माणसं तुमच्याकडे येतील. त्यांना आपण स्वामींचा कार्य समजून सांगणं एवढं जरी केलं, म्हणून त्याला स्वामी सेवेकरी होण्यासाठी रोज 3 अध्याय स्वामी चरित्र वाचन मनाचे करावे. रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ जपाच्या करायला लावाव्यात. यांना माळ घेऊन जप करणे शक्य नाही. त्यांनी दिवसभराच्या कालखंडात निदान जेवढा वेळ मिळेल, 15 मिनिटे, 20 मिनिट, 1 तास, तेवढा स्वामींचा जप करावा. आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि ग्रामीण भागात, ग्रामीण भारतामध्ये अगरबत्ती भगिनी लावतात. स्वयंपाक करता करता अगरबत्ती संपेपर्यंत स्वामींचा जप करतात. त्यांना एवढे चांगले अनुभव आलेत स्वामींचा. म्हणून आपणास सर्वांना कळकळीचा निवेदन आहे, एक अगरबत्ती संपेपर्यंत जर आपण स्वामींची सेवा केली आणि अगरबत्तीची जी रक्षा पडेल दिशमध्ये, ते आपल्या हट्टी, तापट, आजारी, विकलांग, बाराखडीचे लोक घरात असतील
त्यांना ते लावली. किंवा पोटातून दिली, सुंठे वाचून खोकला देत. तुम्हाला काही करायची गरज नाही. जगात यापेक्षा सोपा मार्ग कुठे नाही. म्हणून यात सबक सांगण्याचा प्रयोजन नाही. आपले बरेच लोक बसने प्रवास करतात, विमानाने करतात, रेल्वेने करतात. मनाला काय काम नाही. मनाला जर आपण प्रवास संपेपर्यंत स्वामींचा जप केला तर शेकडोमळा होतात. एका तासात 25 ते 30 माळी होतात. शांतपणे जप केला तेवढा वेळेनुसार जर आपण आपलं मन त्यात अडकवलं तर मन कधी अशुद्ध होत नाही. म्हणून या अविचल मनाजीराव वाढणार स्वामी सेवेच्या विवेकांमध्ये अडकून ठेवलं तर पुढच्या ज्या काही घटना आहेत चुकीच्या त्या घडणार नाही. म्हणून आपण याची कृपया खात्री बाळगावी. म्हणून हे जे स्वामी कार्याचं अभियान हे आपण जन्मांसात जिथे माणूस भेटेल तिथे आपण पोहोचवा. आपणच त्याच्याशी बोलावे. जरी आपल्याशी बोलला नाही आपण त्याची पण पोस्टमन काम करा. त्याला प्रसार यंत्रणा म्हणतात, प्रचार यंत्रणा म्हणून. त्या दृष्टीने आपण प्रचार यंत्रणेमध्ये या कार्याच्या आपण आधी अभ्यासक नंतर उपासक व्हावे. अनुभव आल्यावर उपासक झाल्यावर इतरांना तो अनुभव सांगण्यासाठी अनेक प्रचारक झाल्यावर हा कार्याचा प्रसार आपण गावापासून देशापर्यंत ग्राम अभियानातून प्रसाद करा. हे खूप मुद्दे अभियानाच्या दृष्टीने महत्वाचे, इतर माणसं स्वभाव चढण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याच मन दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे. निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते, प्रकाश आला की अंधार निघून जातो. तसे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे. तेव्हाच तर कळतं कोण हसतन्य, कोण दुर्लक्ष करतन्य आणि कोण सावरायला येतन्य. कधी कधी शांत राहणे खूप गरजेचं असते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात. कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य. माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस कपडे बदलतो, तरी तो दुःखीच असतो. कारण तो आपला स्वभाव बदलत नाही. आयुष्य माणसाचे कपडे फाटले तर ते शिवता येतात, पण विचारच फाटके असतील तर आयुष्याच्या चिंध्या होतात. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही हे आपला संयम आणि संस्कारावर अवलंबून असते. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिकलं पाहिजे. नुसतं स्वार्थासाठी जगणं सोडून दिलं पाहिजे. जिथे चूक नाही तिथे झुकू नका आणि जिथे सन्मान नाही तिथे थांबू नका. उशिरा मिळालेले सत्य हे कुलूप तोडल्यानंतर चावी मिळाल्यासारखे असते. यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्त्वाचं असतं.
कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे. किती ताणायचं आणि कधी मतन घ्यायचं हे उमजलं तर आयुष्य निसर्ग आहे. किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनुष्य आहे. किती रुसायचं आणि केव्हा हसायचं ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे. कसं सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जाणवलं तर आयुष्य नंदनवन आहे. कुठे, कधी, किती, काय, केव्हा, कसं याचा समतोल साधता आला तर आयुष्य खूप सुंदर आहे. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात. दुःखांच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान आणि भान म्हणजे कधी काय करू नये याचं ज्ञान. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. सुख म्हणजे नक्की काय ह्याचं उत्तम उदाहरण भरलेलं घर आणि एकमेकांची साथ ज्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवला आहे त्यासंबंधी प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये कधी ना कधी येऊन गेलेले असतील हे मला खात्री आहे. कारण आता बघा, आपण स्वामींचे सेवा करतो. आता तुम्ही माझ्या चॅनलवर आला आहात तर नक्कीच याचा अर्थ की तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आणि म्हणूनच तुमची आणि माझी ओळख झाली. तर बघा, आपल्या चॅनलवर आपण नेहमी अनुभव टाकत असतो. विविध प्रकारच्या सेवा, विविध प्रकारचे उपाय हे रोजच्या रोज आपण टाकत असतो. परंतु आजचा जो विषय आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे. थोडासा वेगळा आहे पण खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, आता आपण स्वामी भक्त आहोत किंवा स्वामींचे सेवा करतो. अगदी स्वामी भक्त म्हणजे खूप दिवसभर स्वामी स्वामी करणं किंवा आपलं काम धंदा सोडून स्वामींच्या सेवेत तालीम होणे इतकंच नाही, तर जे काही आपल्या वेळेनुसार आपल्याला वेळ मिळतो, अर्धा तासाचा म्हणा, 15 मिनिटांचा म्हणा, अगदी 5 मिनिटाचा म्हणा, पण त्यावेळेस जर आपण मनापासून अंतःकरणापासून स्वामींचे सेवा करत असू तर नक्कीच आपल्याला हा प्रश्न पडतो. आता तो कोणता प्रश्न? तर बघा, बरेदा आपल्या स्वामींच्या फोटो समोर बसतो, मूर्ती समोर बसतो आणि सगळं काही आपलं दुःख सांगत असतो. पण तरीही त्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की स्वामी माझ्या सोबत आहे हे मला कसं कळेल, किंवा मग स्वामी आपल्या घरात आहे हे मला लक्षात यायला हवं, किंवा मला असं काहीतरी कळायला हवं की स्वामी माझ्यासोबत आहे. तर बघा, आता स्वामी आहे. आता स्वामी जर आपल्यासमोर असे डायरेक्ट येऊन उभे राहिले, आपण मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसतो, तेव्हा आपण एवढं कारण सांगत असतो किंवा एवढी दुःख त्यांच्यासमोर मांडत असतो, स्वामी माझे ही अडचण सोडवा, ती अडचण सोडवा, असं आहे तसं आहे, माझं असं करा तसं करा. खूप सर्व काही सांगत असतो आपण मूर्ती समोर. जर एवढं सांगतो तर जेव्हा स्वामी प्रत्यक्ष
आपल्या समोर येतील तेव्हा काय होईल? आणि स्वामी भक्त अगदी लाखो करुणाने आहे, तर स्वामी कुणाकडे बघतील? खरंच हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे स्वामी आपल्याकडे किंवा आपल्या सोबत अदृश्य रूपाने असतात. अदृश्य रूपाने ते आपल्या घरामध्ये येत असतात. कुठले असे संकेत देत असतात, जेणेकरून आपल्याला समजतं की स्वामी आपल्या सोबत आहे. फक्त ते संकेत ओळखायला आपल्याला जमत नाही. स्वामी तुमच्या सोबतच आहे. स्वामी तुमच्या घरी रोज येतात. रोज तुमचे नित्यसेवा बघता. तुम्ही काय करतात ते. या व्हिडिओकडे पाहून दुर्लक्ष करू नका, कारण स्वामी तुम्हाला एक संकेत देऊ इच्छित आहे. येणाऱ्या पुढील सप्ताहामध्ये तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. सुसमृद्धी, ऐश्वर्य आणि शांती तुमच्या मार्गानेच येत आहे. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून समजून घे. जर का तुम्ही एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवत असाल आणि दुसरीकडे माझी सेवा करत असाल, माझे नामस्मरण करत असाल, खूप देवपूजा करत असाल, म्हणजे सगळी पापे धुतली जातात आणि देव आपल्याला पहावे असे समजणे तुमची सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. मी चराचरात व्यापून आहे. आधी कुणाचे मन दुखवू नको. कुणाला वाईट बोलणे, कुणाला अपशब्द बोलले हे टाळा. मोठ्यांचा आदर करा. गरजूला मदत करा. माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आधी हे आचरणात आणा. मला आनंद होईल आणि मग तुमचे आनंद कोणीही थांबवू शकणार नाही. उपवास करा किंवा नका करू, तुमची मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुमचा मोह मात्र नक्कीच आवरा. तुम्ही रोज मठात जा किंवा नका जाऊ, ही तुमची इच्छा आहे. तेथे नतमस्तक झाला नाही तरीही चालेल, पण तुमचा अहंकार मात्र नक्कीच विजय मिळवा. तुम्ही सोहळा माना किंवा नको, तुमची इच्छा. ते सर्व मानलं नाही तरी देखील चालेल, पण तुमचा विचार मात्र नीटच ठेवा आणि पवित्र ठेवा. तुम्ही रोज 11 माळी जप, स्वाध्याय करा, शास्त्र वाचन करा किंवा नको, ही तुमची निवड. त्यासाठी वेळ नाही दिला तरीही चालेल, पण आपल्या माणसांची मन नक्कीच वाचायला शिका. बघा तुम्हाला हे जमते का. तुम्ही मंदिरात सेवेला या किंवा नका येऊ, ही तुमची आवड आहे. त्यासाठी सव्य नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये देव पाहायला नक्कीच शिका. कर्माची भीती नक्कीच मनात ठेवा. तुमच्या मनानंतर तुमचे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेवा. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर. होय, माझा स्वामी आईवर, स्वामी शक्तीवर विश्वास आहे. टाईप करा. नक्कीच भाग्यवंत ठराल. जीवनाचा प्रवास हा अगदी सोपा नसतो. तो सोपा आपणच करावा लागतो. आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका. त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार, सगळे येथे सोडून जायचे आहे. म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका. वर्तमानात आनंदी राहायला शिका. भविष्याच्या चिंतेमध्ये आयुष्य वाया घालू नका. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी अनेक वाद संपतील. तुम्ही स्वामींच्या म्हणण्यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. भाग्यवंत ठराल. आयुष्य सरळ
आणि साधा आहे, ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं, तुमच्या अपेक्षा आणि गरजांना आवर घाला. मग बघा, आयुष्य कसं सुंदर वाटेल. आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. हा सुंदर संदेश मी तुझ्यासाठी फक्त घेऊन आलो आहे. बाळा, आता सर्व चिंता विसर, कारण हे सुंदर मार्गदर्शन तू ऐकल्यानंतर तुझ्या सर्व दुःख चिंता आता सुखात नाही बदलल्या. तर सांग, इथून पुढे तुझे सुखाचे दिवस चालू होणार आहेत. फक्त हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे. बाळा, जेव्हा आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते, काही मार्ग सुचत नाही, मनात नाही ते विचार येतात, खूप काही नकारात्मक विचार येतात, तेव्हा मनाला एक समज द्यायची की हीच तर आपल्या जीवनातील प्रवासाची सुरुवात आहे. कारण सुरुवात तर कठीण असणारच, पण शेवट गोड असणार. कारण स्वामींच्या कृपेने, स्वामीवरती विश्वास ठेवून आपण एक एक पाऊले पुढे टाकत गेले पाहिजे. स्वयं भक्तांना, तुम्हाला ह्या विश्वास आपल्या स्वामीवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही तुझ्या खूप सर्व परीक्षा घेतो आणि त्या परीक्षांमध्ये तू किती खरा उतरतो हेच तर मी बघत असतो. तुझी शेवटपर्यंत धडपड, तुझा शेवटपर्यंतचा संघर्ष आणि तुझी यशाकडे जाणारी वाटचाल, सर्व काही मी पाहत असतो. पण आमचा तुझ्यावरती भरभरून आशीर्वाद आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून बाळा, तू जेवढे मागितले नाहीस तेही तुला शेवटी सर्व काही मिळते. फक्त धीर धर, संयम ठेव आणि त्या गोष्टींसाठी तू तयार रहा. तुला शेवटी यश मिळणारच. हाच विश्वास खंबीरपणे माझ्यावरती ठेवून पुढे चाल. तुझ्या वाटेमध्ये कितीही काटे येऊ दे, त्याकडे दुर्लक्ष कर आणि निरंतर तुझी प्रामाणिकपणे वाट चालत रहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पण संघर्ष मात्र तुलाच करावा लागेल. बाळा, हे सुंदर मार्गदर्शन तू शेवटपर्यंत ऐक. या मार्गदर्शनातूनच तुला तुझ्या आयुष्यामध्ये नवी वाटचाल करता येईल. तुम्ही हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकत नाहीत, म्हणून बाळा, तुम्हाला तुमच्या खूप काही गोष्टींचा उलगडा होत नाही. तुम्हाला काही गोष्टी समजत नाहीत. म्हणून तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात तुझ्या प्रगतीपथावर आहे. तुला मिळणारे यश जवळच आहे. फक्त तुला गरज आहे प्रामाणिक प्रयत्नांची, सकारात्मक विचारांची आणि निर्भीडपणे आपला प्रवास चालण्याची. बाळा, या सुंदर मार्गदर्शनाद्वारे आम्ही तुम्हाला भरभर आशीर्वाद देतो आणि आमचे प्रेम सुद्धा मिळते. आणि माझी तुम्हाला खंबीर साथ आहे. मी तुला तुझ्या संकटात तुझा हात कधीही सोडणार नाही. तुला कधीही एकटे पडू देणार नाही. बाळा, हे मार्गदर्शन नाही तर तुझ्या येणाऱ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक दुःखात तुला नवीन वाटचाल मिळण्यासाठी हे मार्गदर्शन आहे. हे मार्गदर्शन तुला शेवटपर्यंत ऐकलं तरच तुला याचं फळ मिळेल, याचा उलगडा होईल आणि तुझ्या आयुष्यात काय करायचे आहे याचे उत्तर मिळेल. फक्त हे शांतपणे ऐक. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की आपल्या पाठीशी आपले स्वामी आहे, आपली माऊली उभी आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपलं कोणीही कधीही वाईट करू शकणार नाही. हा भक्कम विश्वास आपल्या आईवर ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये होय आई, होय स्वामी टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, हे सुंदर मार्गदर्शन फक्त ऐकून तू विचार करत बसू नकोस. त्याबरोबर त्या विचारांबरोबर कृतीची जोड सुद्धा
तुला देता आली पाहिजे, कृती केलीस तरच तुझ्या आयुष्यात सर्व काही तुला मिळणार आहे. कारण कष्ट जेवढे करशील तेवढे यश तुझेच आहे. रडत बसू नकोस, आता रडतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत रडवले आहे. बाळा दुःखी होऊ नकोस, दुःखी ते होतील ज्यांनी तुला दुःखात लोटले आहे. खंबीरपणे उभा रहा, खचून जाऊ नको, खचतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत तुझे पाय खेचले आहे. चिंता करू नकोस, आता सर्वांचा हिशेब होणार आहे. सर्वांच्या कर्मांचा हिशेब ज्याचा त्याला मिळणार आहे. फक्त बाळा, तू तुझे कर्म चांगले ठेव, फक्त धीर धर, संयम ठेव. पण तुझ्या तोंडून मात्र कधीही कोणाचाही अपमान होऊ देऊ नको. कधीही कोणाला अपशब्द काढू नको. सर्वांशी चांगले रहा बाळा. आम्ही आहोत ना, आम्ही सर्व बघत आहोत. आमचा आशीर्वाद, आमचे प्रेम नेहमी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. मानवी जीवनात पैशाला इतके महत्त्व दिले गेलेले आहे की पैसा हेच माणसाचे सर्वस्व होऊन बसलेले आहे. असे घडण्याचे प्रमुख कारण हे की पैशाच्या बळावर माणसाला सर्व काही विकत घेता येते. इतकेच नव्हे तर माणसाला सुद्धा विकत घेण्याचे सामर्थ्य पैशात आहे. पैशासाठी माणसे अक्षरशः पिसी होतात आणि त्यापायी ते स्वतःला जीवनात हरवून बसतात. पैसा हे साधन आहे, साध्य नाही ही महत्त्वाची गोष्ट विसरल्यामुळेच सर्व अनिष्ट प्रकार घडत असतात. पैशासाठी मरणाऱ्या माणसांना पैशाने मिळणाऱ्या संपत्तीचा उपभोग घ्याव्यास मरेपर्यंत वेळच मिळत नाही. त्यांनी मिळविलेला पैसा मात्र इतरांच्याच कामी येतो व प्रत्यक्षात ती माणसे पैशाचा दुरुपयोग करून कामातून जातात. थोडक्यात पैशाचा हव्यास सर्वांच्याच नाशास कारणीभूत ठरत असतो. एक, जीवनात पैसा अत्यंत आवश्यक आहे हे खरे, परंतु त्याची मर्यादा ओळखणे बरे. 2, ख्या अर्थाने तोच श्रीमंत जो पूर्ण झाला निरासक्त. 3, मनी इज समथिंग बट नॉट एव्हरीथिंग. 4, पैशाची कमाई संसार सुखाचा करण्यास जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक महत्त्वाची आहे पुण्याईची कमाई. 5, पैसा ही लक्ष्मी नसून शांती हेच खरे ऐश्वर्य व खरी संपत्ती आहे. 6, सुखसोय प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य पैशात आहे, परंतु सुखशांती प्राप्त करून देण्यास पैसा नेहमीच असमर्थ ठरतो. 7, जीवनात पैसा जितका आवश्यक आहे तितकेच पुण्यही आवश्यक असते. या सत्याची जाणीव मानव जातीला जेव्हा होईल तेव्हाच विश्वात खरी क्रांती घडेल. 8, पैसा हा सर्व काही आहे जर त्याचा सदुपयोग केला तर, जर त्याचा दुरुपयोग झाला तर. 9, पैसा हे सर्वस्व आहे असे माणसांना जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत ते ख्या अर्थाने सर्वस्वाला मुकत राहतील हे निश्चित. 10, संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुद्धीला गंज चढवते. गांजा, अफू, दारुगर्द अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते आणि सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन पोहोचविते. 11, तनिष्ठ व भ्रष्ट मार्गांनी मिळविलेला शापित पैसा तो मिळविणाऱ्यांना तापदायक तर ठरतोच, पण तो पैसा त्यांच्या मुलाबाळांना व पुढील पिढ्यांना वारसा हक्काने व अत्यंत क्लेशकारक, दुःखकारक व हानिकारक ठरतो. 12, पैसा हाच देव व संपत्ती हीच लक्ष्मी असे माणसाला जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत माणसातील माणुसकी निर्माण होणार नाही व मानवजातीला अपेक्षित असलेले सुख, शांती, समाधान कधीही प्राप्त होणार नाही. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला हे सुंदर मार्गदर्शन आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.